गेल्या 4 महिन्यांपासून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात आंदोलन आणि मुकमोर्चे काढण्यात आले। तरीही शासनाने याची दखल घेतली नाही आणि म्हणून संपूर्ण जिल्हाभरात पुन्हा एकदा मराठा समाजाने एकत्रित येत चक्काजाम आंदोलन सुरू केलं। त्याला सगळीकडेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिर्डी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलकांनी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली। कोपर्डी घटनेमधील आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अरबी समुद्रातील शिवस्मारक झालंच पाहिजे, स्त्री संरक्षण कायदा कडक झाला पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते। सरकारकडून जाणीवपूर्वक मराठ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे। यानंतरही जर सरकारला जाग आली नाही तर गनिमी काव्याप्रमाणे आंदोलन केले जाईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आला। तसेच जोपर्यंत सरकारला मराठ्यांची ताकद कळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहतील असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला। या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन देण्यात आलं। या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। राज्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आज चक्काजाम हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मराठ्यांची ताकद कळत नाही तोपर्यंत अनेक आंदोलने या ठिकाणी घेण्यात येतील। भविष्यात जर समजा मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ आली तो सुद्धा निर्णय आम्ही मराठा समाज घेणार आहोत। आज या निमित्तानं राज्य शासनाला आपण विनंती केलेली आहे। याच्यानंतर विनंती करण्याचा आमच्याकडे वेळ नसणार आणि त्यावेळेस उद्या मुख्यमंत्र्यांना जर वाटलं की मराठा समाजाबरोबर आपण चर्चा केली पाहिजे त्यानंतर मात्र मराठा समाज शांत बसणार नाही। कोपर्डी सारखी घटना परत घडू नये आणि त्या जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी मी विनंती करतो। देश आणि महाराष्ट्रात हा थिणगी पेटलेली आहे आणि असं असताना मराठा एकमेव अशी जात आहे महाराष्ट्रात जी 36% पेक्षा जास्त असून देखील सुद्धा इतक्या नम्रपणे लाखोच्या संख्येने एकत्र येऊन मुंगी इतका आवाज पण न करता शांततेत आमचं आंदोलन आजपर्यंत पार पडलेलं आहे। आणि म्हणून आज चक्काजामचं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होत असताना जर समाजाचं नेतृत्व मराठा समाजाला द्यायचं असेल, चांगल्या गोष्टींचा भविष्यात घडवायच्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण देऊन गोरगरीब मराठ्यांना, मराठा कुणबी या जातीच्या आरक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्याची काळाची गरज आहे। आणि म्हणून आजचं हे चक्का आंदोलन होतं आणि भविष्यात देखील याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची मराठा समाजाची तयारी आहे। हे शांततेच्या शिवछत्रपतींच्या पावलावर पाऊल टाकून जाण्याचं काम या मराठा समाजाने केलेलं आहे आणि म्हणून समाजाचं नेतृत्व करीत असताना या समाजाला आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे आणि ती महाराष्ट्र सरकारने ती मान्य करावी। या निमित्ताने गेल्या 4 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एकवटल्यानंतर सातत्याने मराठा समाज रस्त्यावर येऊन सरकारकडे ज्या 5 प्रमुख मागण्या करत आहे त्या मागण्यांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केलेलं आहे। नुसतं दुर्लक्ष नाही तर मराठा समाजाला अशी एक चर्चा आता सुरू झाली आहे की डिवचण्यासाठीच जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच हे सरकार सातत्याने या मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। म्हणून आज विविध जिल्ह्यामधील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील आंदोलने पूर्ण झाल्यानंतर आता हा चक्काजामचा निर्णय घेण्यात आला होता आणि आज महाराष्ट्रात सगळीकडे चक्काजाम सुरू आहे। आणि यानंतरही जर सरकारला जाग आली नाही तर मात्र या पुढील आंदोलन हे गनिमी कालाचं आंदोलन असेल।